आज आपण कट बीट्सनी जसं आपण केलेलं तसंच सेम आपल्याला वर्क तसंच करायचे आहे, फक्त सिल्क थ्रेडने. या सिल्क थ्रेडने आपल्याला वरून लोडिंग वर्क करायचे पायपिंगच्या नॉटवरून. पहिल्यांदा आपण पायपिंगची नॉट चिपकवून घेऊया. 2-3 लाईनी मारल्यात. मधल्या लाईनीवर मी गम लावून घेते. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओ येतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. पहिल्यांदा असं चिपकवून घ्या आणि चिपकवल्यानंतर 10 ते 15 मिनटं सुकू द्या. आता आपण जी पायपिंगची नॉट लावलेली ती गमाने लावलेली ती सुकून झालेली आहे. आता आपण त्याच्यावरून वर्क बघणार आहोत कसं करायचं. काढून धागा वर काढायचा. वर काढल्यानंतर 1 2 2 वेळा काढायची. परत सेम वर जायचा. 1 2 सेम खाली यायचा. 1. हा फक्त धागा तुटण्याची जास्त असते तर सावकाश करा. 1 2 प्रत्येक वेळी जी आपण लाईन मारलेली आहे तिच्या आतमध्येतून एकदा घ्यायचा आणि एकदा जी व्हाईट लाईन मारलेली आहे तिच्यावरून थोडा आतमध्येतून 1 आणि मग व्हाईट लाईनीवर 2. तसंच खाली यायचं. परत आतमध्येतून 1 वेळ, बाहेर. एकूण 2 वेळा. एकदा ही स्टिच मोठी येईल आणि एक स्टिच आपली छोटी आहे. 2 प्रत्येकडे 2 वेळा काढल्यात. ही फक्त एकदा मोठी येणार आणि मग एकदा छोटी. आणि क्रॉस टाकल्यात. सिल्क थ्रेडचा धागा आहे, आपण सिंगलमध्येच घेतलेली आहे. आणि ही आपण साध्या सुईत पण दाखवणार आहोत कशी करायची ती. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवणार आहोत. आणि जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. प्रत्येक वेळी 2दा स्टिच काढायची. जसे आपण मणी भरून पण 2-2 वेळा केले सेम तशीच 2-2 वेळा काढायचे. आणि सुया पण 23 नंबरचीच निडल घेतलेली आहे. दोन वेळा. आणि धागा असं जोरात ओढायचा नाही, ओढल्यानंतर धागा तुटतंय. जसं तुम्ही जरीचा धागा असेल तर तुटणार नाही, पण हा सिल्क थ्रेड आहे, सिल्क थ्रेडचा तुटते. त्यामुळं सावकाश करा. आणि सुईवरी वरती काढताना ती थोडीशी अशी गोल फिरवत वर काढायची. थोडी अशी गोल फिरवत काढायची वर. हे बघा असं एकदा टाकला खाली, दुसऱ्यांदा टाकला, दुसऱ्यांदा छोटा स्टिच असणार तेव्हा थोडी सुई अशी गोल फिरवत काढा, पटकन निघाल. जर तुम्हाला सिल्क थ्रेड नाही जमला तर तुम्ही याच्यात असा दयालजीचा कलर थ्रेड भेटत आहे. हा थोडा धागा वेगळा असतो, म्हणजे कडकमध्ये असतो थोडा, तर मग त्याच्याने केली तरी चालेल.
त्याच्याने पण शाईन तेवढीच येते. आणि आपण हा सिल्कचा एम्ब्रॉयडरीचा जो धागा असतो ना तो घेतलेला आहे. आणि वर्क करताना जास्त घाई नका करू, सावकाश सावकाश करा आणि थोडी प्रॅक्टिस करा. आपण सिल्क थ्रेडच्या स्टिचेस दाखवलेल्या आहेत, आधी त्याच्यावर प्रॅक्टिस करा, मग हे केलं तरी चालेल. प्रत्येक वेळी 2 वेळेला स्टिच काढायची. 2 वेळेला स्टिच नाही काढली ना तुम्ही, डायरेक्ट असं घेतलं तर बघा हा धागा लगेच निघत आहे. त्यासाठी 2 वेळेला स्टिच काढायची, एकदा मोठी एकदा छोटी काढायची. फक्त धागा जास्त ओढायचा नाही, खालून पण हाताने एकदम सावकाशाने करायचा आणि वरून पण सुईने एकदम सावकाशानेच करायचा. जोरात तुम्ही जर असं हे करायला लागला, खेचायला लागला, शुगर बीटच्या लाईनी भरतो तशी, तर मग ते धागा लगेच पटकन तुटणार आणि चांगला नाही दिसणार तुमचा सारखा तुटल्यानंतर. म्हणून एकदम सावकाशाने करा. तुम्हाला एक वेळ झूममध्ये पण दाखवतो. बघा, इकडनं 2दा घेतली, इकडं सुई टाकली, 1 2. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा, तेव्हा तुम्हाला समजेल. दोन वेळेला प्रत्येक वेळी स्टिच काढायचे आणि एकदम सरळ नका येऊ, थोडी क्रॉसच घ्या. दोन्ही बाजून 2 वेळेला स्टिच काढायचे. 2 एक वेळेलाच काढली ना तर मग तुमचं परफेक्ट नाही येणार, धागा आपला उचलत आहे. बघा, असं एक वेळेलाच काढली तुम्ही तर डायरेक्ट असं करायला गेलं तर हा धागा असंच राहणार, परत येणं होणार. म्हणून 2 वेळेला काढायची. दोन वेळेने फिनिशिंग पण छान येत आहे. 1 2. आपल्या लोडिंग वर्कसाठी प्रत्येक वेळी 2 वेळेला स्टिच काढायची. आपण याच्यात 4 प्रकार दाखवणार आहोत. एक कट बीट्स, लोडिंग वर्क, एक कट बीट्सचा, आणि सिल्क थ्रेड आणि जरदोशी वर्क. तुम्हाला काय वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा.
आता आपण पायपिंगची नॉट लावली. जर तुमच्याकडे पायपिंगची नॉट नसेल तेव्हा तिथं आपण शुगर बीट्सची लाईन टाकायची. एक सरळ शुगर बीट्सची लाईन टाकायची आणि त्याच्यावरून वर्क करायचं. आणि पायपिंगची नॉट किंवा शुगर बीट्सची लाईन टाकली ना का ती लाईन पण आपली उबट दिसते. बघा आता तुम्ही असं खाली अशी बसलेली दिसत नाही, ती उंचावलेली दिसते आणि तशी छान वाटते. तुम्ही ब्लाऊजवर पूर्ण याला आधी नॉट लावली आणि त्याच्यावरून जर सिल्क थ्रेडने किंवा बीट्सने कोणत्या पण जर असं वर्क केलं तर अजून छान दिसते. नॉट नसेल तेव्हा मग शुगर बीट्सची लाईन टाकायची. जर नॉट असेल तेव्हा मग नॉट चिपकून घ्यायची गमाने, फॅब्रिक ग्लूमध्ये चिपकवायची. आयुर्वेदिक मटेरियल कोणाला हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. सेम करत जायचा. फक्त 2 वेळा स्टिच काढायला नाही विसरायचा. 2 वेळा स्टिच काढली नाही ना तर मग बरोबर नाही ना. म्हणून नीट पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग वर्क करा. पूर्ण व्हिडिओ बघत जा, तेव्हाच तुम्हाला समजेल. दोन्ही बाजून 2-2 वेळा स्टिच काढायचे, एक वेळा नाही, दोन्ही बाजून 2-2 वेळा. आपण प्रत्येक डिझाईनमध्ये 4 ते 5 प्रकार दाखवणार आहोत. आणि जेव्हा तुमचं असं करताना मधीतच तुटला तर मग थोडा इथला असं काढून आपण जी नॉट शिकलो मारायला ती नॉट मारून घ्यायची. जे आपण पूर्ण वर्क झाल्यानंतर जी नॉट मारतो किंवा गाठ मारतो तर मग ती मारून घ्यायची आणि परत नवीन धागा आपला घेऊन स्टार्ट करायची. तुमचं काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.
आता आपण गाठ मारणार आहोत. पहिल्यांदा स्टिच मोठी काढायची, त्याच्यातून एक छोटी आणि त्यातनं परत एक. आपण नॉटची पण व्हिडिओ दाखवलेली आहे प्रत्येक ह्याच्यात हे करताना. आता हे असं झाल्यानंतर याला बॉर्डर द्यायची. बॉर्डर देताना ते आपण शुगर बीट्सनी देऊ. आता आपण याच्या बाजूनी बॉर्डर करू. बॉर्डर करताना मी जरीचा धागा घेतलेला आहे 423 नंबरचा, म्हणजे सुई तीच आहे 23 नंबरची. शुगर बीट्स हे आपलं BBCचं आहेत, BBC ग्लास बीट्स, कारण याचा कलर जात नाही आणि हे जरी कलरचं हे झालं तरी ते ट्रान्सपरंट होतात, काले पडत नाही. आणि असं छोटे छोटे वर्क असतील ना तेव्हा मनी जास्त न भरता 2-2च भरा, कारण तेव्हा आपलं फिनिशिंग चांगली येतं आहे. आणि जास्त मनी टाकल्यानंतर ते लूज पडतात, लूज पडायला नको म्हणून. आणि स्टिच काढताना एकदम जवळून काढायची, कारण जेवढा आपण खालून धागा खेचू आणि जवळून टाकू तेवढ्या आपल्या मण्यांच्यात गॅप पण कमी येईल. नाहीतर मग डायरेक्ट असं घेतल्यानंतर असं टाकलं तर मण्यांच्यात लगेच गॅप दिसतं बघा. जरा खेचला खालून धागा आणि मण्याच्या कटोकट वर काढायची. आणि सुईचं पण असं आहे की सुई ही जोरात नाही ओढायची. जर तुम्ही एकदम जोरात ओढायला गेला तर तुमचा कपडा पण खराब होईल, रिंकल्स येतील आणि सुईचा टोक हा नाजूक असतं आहे, त्याच्यामुळे तो तुटण्याची शक्यता जास्त असते. तर करताना एकदम सावकाश करायचा. आपण स्टेप बाय स्टेपनी शिकणार आहोत, तर पूर्ण व्हिडिओ बघत जा. आणि चॅनल जे नवीन असाल ते पहिला व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून वर्क करता येईल. दोन मणी भरले आहेत आणि मग आता दोन किंवा जास्तीत जास्त 3 मणी, पण जेवढं कमी घेऊ ना तेवढी फिनिशिंग चांगली.
आणि मग नॉट मारायचे. तर नॉट मारताना हे बाहेर न मारता एक स्टिच काढून आतमध्ये तो मारायचे. आतमध्येनं मारल्यानंतर काय होतं आहे, शेप परफेक्ट राहील तुमचा. तर तुम्ही ती इकडं बाहेर मारली असती ना तर मग तो गोल शेप झाला असता. बघू शकता तुम्ही कसं वर्क झाले ते.